Good morning everyone. Today let us start with speed of mechanical waves. Okay. So in last lecture we already introduced that point. Okay. So there are two types of mechanical waves already discussed. So the first type is progressive and first type is transverse and second one is longitudinal. Okay. So basically speed of the mechanical wave. First one is speed of transverse wave. The speed of transverse wave. First type of wave. Okay. So you know that structure of transverse wave. So it looks like this. Okay. And that particular wave traveling from this side to this side. Okay. So this is velocity or speed of the wave. आता हे जे काय velocity किंवा speed of the wave आहे हे आपल्याला analyze करायचं आहे. ठीक आहे. आता या हे जे काय speed आहे हे बेसिकली दोन गोष्टींवर डिपेंड आहे. तर पहिली गोष्ट असते तर मीडियमचे दोन गोष्टी असतात. त्यातली पहिली गोष्ट आहे टेन्शन in the particular medium, and second one is mass. Second one is mass of medium. Okay. तर बाकीचे सब पॉइंट आहेत ते आपण वन बाय वन डिस्कस करूया. ह्या दोन गोष्टी डिपेंड करतात. ओके. कशासाठी? फॉर अनालायझिंग द स्पीड ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. जेव्हा आपण ट्रान्सफर वेव्हची स्पीड फाइंड आउट करतो, अनालाइज करतो, तर त्यामध्ये टेन्शन, कशावर टेन्शन? सो टेन्शन इन द मीडियम. ते जे काही मीडियम आहे, आता यात कुठलं मीडियम आहे? एक रोप आहे. ओके. दॅट रोप ऑसिलेट इन बोथ वे. आता इकडे आणि इकडे दोन्ही साईडला अपर अँड डाऊनवर्ड डायरेक्शनला तो ऑसिलेट होतो. आता ऑसिलेट होताना त्यामध्ये असणारं टेन्शन. ओके. तुमचं जेवढं टेन्शन मॅक्सिमम असेल त्या केसमध्ये तुमची वेलॉसिटी मॅक्सिमम असेल. समजा ही स्ट्रिंग जर आपण स्ट्रेट आहे असं कन्सिडर केलं, त्यातलं जर टेन्शन आहे ते जर मॅक्सिमम असेल तर वेलॉसिटी मॅक्सिमम असेल. समजा इथे एक स्लॅक टाइपची एक स्ट्रिंग आहे समजा. ओके. आता तुम्ही इमॅजिन करा वेलॉसिटी कशाची जास्त असेल? स्लॅक आहे, यामध्ये टेन्शन नाहीये, ती लूज आहे, आणि एक रोप आहे ती स्ट्रिक्टली बाउंडेड आहे किंवा टाइट बाउंडेड आहे. तर कशावर स्पीड जास्त असेल? याचं असेल, कारण वेव्ह जनरेट होणार आहेत त्या प्रॉपर इथं होणार आहेत ॲज कम्पेअर्ड टू दिस रोप. ओके. सो बेसिकली ह्या दोन गोष्टी अफेक्ट करतात किंवा इन्फ्लुएन्स करतात तुमच्या स्पीड ऑफ वेलॉसिटीवर, किंवा ही जी काही वेलॉसिटी आहे किंवा स्पीड आहे त्याच्यासाठी. Okay, so write down first sentence. So first write heading speed of the mechanical waves. त्यामध्ये first is the speed of transverse wave. The speed of transverse wave. So write one sentence regarding speed of mechanical wave. The speed of mechanical wave depends upon the speed of mechanical wave depends upon elastic property of medium, and number two, density of the medium,
Density of the medium. Elastic property of the medium or density of the medium. Okay, तर basically meaning of elastic property किंवा so this property is directly correlated with tension. Directly correlated with tension. तुमचं जर इलास्टिक प्रॉपर्टी प्रॉपर मेंटेन असेल तर त्या पर्टिक्युलर मीडियम मध्ये यू कॅन ऍडजस्ट प्रॉपर टेन्शन. ओके, जर त्याची इलास्टिक प्रॉपर्टी व्यवस्थित असेल तर तुम्ही प्रॉपर टेन्शन तिथं प्रोव्हाइड करू शकता पर्टिक्युलर मीडियम साठी. क्लिअर? अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम इज कोरिलेटेड विथ मास ऑफ द मीडियम. ओके, तर बेसिकली ह्या दोन गोष्टी डिपेंड करतात. ह्या दोन गोष्टी म्हणजे इनडायरेक्टली टेन्शन अँड मास ऑफ द मीडियम असतं. मास ऑफ द मीडियम असतं. ओके, तर पुढे काय, द स्पीड ऑफ वेव्ह determined by the speed of wave determined by the restoring force. The speed of wave determined by the restoring force produced in the medium when it is distributed. Okay, so what is the nature of particle? That particle oscillates from mean position. हे पार्टिकल ऑसिलेट होतात मीन पोझिशन पासून. म्हणजे काय, दे रिस्टोर देअर एनर्जी. ओके, एकदा ते वरती ऑसिलेट झाले, they again return to mean position, they again return to downward position. ओके, हे काय करतात, त्यामधली एनर्जी रिस्टोर करतात बाय युजिंग सोर्स. हा जो सोर्स मधून आपण जे एनर्जी त्याला प्रोव्हाइड करणार आहे, ऑसिलेशन देणार आहे, हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, दॅट मॉलिक्युल्स बाय अप्लाइंग दॅट सोर्स एनर्जी दे रिस्टोर देअर ओन एनर्जी. त्याने ते ऑसिलेट होणार मीन पोझिशन. ओके, तर ही जी काही रिस्टोर्ड एनर्जी आहे ही डिटरमाइन कशी करायची आपल्याला, ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे व्हाईल दे आर डिस्ट्रीब्युटिंग. जेव्हा ते डिस्ट्रीब्यूट होणार आहेत फ्रॉम मीन पोझिशन त्यावेळी आपल्याला ते फाइंड आउट करायचं. ओके, सेकंड पॉइंट, द रिस्टोरिंग फोर्स. कुठला रिस्टोरिंग फोर्स? हा एक रिस्टोरिंग फोर्स तुमचा मीन पोझिशन पासून तुमचे जे काही पार्टिकल्स ऑसिलेट होणार आहेत, दॅट इज द रिस्टोरिंग फोर्स. द रिस्टोरिंग फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय टेन्शन in bracket capital T. Provided by tension in bracket capital T. Provided by tension in bracket capital T. Okay, so restoring force कशामुळे होतात? हे जे काही पार्टिकल्स आहेत ते इझिली दे कॅन रिस्टोर देअर एनर्जी बिकॉज ऑफ टेन्शन. जर ह्यामध्ये प्रॉपर टेन्शन नसेल, त्या बेल्ट मध्ये किंवा या रोप मध्ये प्रॉपर टेन्शन नसेल तर हे पार्टिकल्स प्रॉपरली ऑसिलेट होणार नाही. त्यामध्ये आता समजा एक अशी लूज रोप आहे आणि ही तुम्ही ऑसिलेट करा. की ज्यावेळी तुम्ही ऑसिलेट करता त्यावेळी त्याचं ऑसिलेशन अनइवन असेल, compared to this. Okay, ह्याचं प्रॉपरली इव्हनली ऑसिलेट दिस पार्टिकल. हे कशामुळे होतं? ड्यू टू टेन्शन ऑफ द मीडियम. हे कशामुळे होतं? टेन्शन ऑफ द मीडियम. ह्या मीडियमच्या प्रॉपर टेन्शनमुळं, प्रॉपर रिस्टोरिंग फोर्समुळं ह्या वेव्हज जनरेट होतात प्रॉपर. ओके, बट इथे काय होतं? हियर लॉस ऑफ एनर्जी. इथे काय होतं? एनर्जी लॉस होतं. कशामुळं? ड्यू टू स्लॅकनेस ऑफ द मीडियम. ओके,
या स्लॅकनेसमुळे काय होतं, आपल्याला काही हे जे काय हा जो काय मीडियम आहे तो ड्रॉप होतोय ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन, कारण त्यामध्ये टेन्शन नाही आहे. हा जो काही फोर्स आहे हा रिकव्हर करावा लागतो आपल्याला रिकव्हर करावा लागतो. ओके, आपण जे इकडून जी एनर्जी देणार आहे ती एनर्जी खर्च कशात होते, हा फोर्स रिकव्हर करण्यात एनर्जी खर्च होते. त्यामुळे तुमचं हे जे काही ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे ती प्रॉपर होत नाही. ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे ती प्रॉपर होत नाही. हे कशामुळं, टेन्शनमुळं शक्य होतं. तर तुमचं टेन्शन प्रॉपर असेल, सो यू गेट प्रॉपर वेव्स. Okay, if your tension is uneven, then due to that force, inertial force, we have to recover that inertial force. त्यामुळे तुमची एनर्जी लॉस होते, तुम्ही इकडून जी देणार आहे एनर्जी. ओके, सो टेन्शन इन द बेल्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. टेन्शन म्हणा किंवा त्याला इलास्टिक प्रॉपर्टी म्हणा, रिस्टोरिंग फोर्स. ओके, हा हे झालं रिलेटेड टू इलास्टिक प्रॉपर्टी और टेन्शन और रिस्टोरिंग फोर्स. ओके, आणखीन एक गोष्ट महत्वाची असते, मास ऑफ द मीडियम. काय इम्पॉर्टंट असतं, मास ऑफ द मीडियम, मास पर युनिट लेंथ. व्हॉट इज मीन बाय पर युनिट लेंथ. ओके, एखादं आपल्याकडं मीडियम आहे, समजा दिस इज द मीडियम. ओके, व्हॉट इज मास. मास कशाला म्हणतात, मास. व्हॉट इज मीन बाय मास. व्हॉट इज मीन बाय मास. आता माझ्या बॉडीचं मास मला फाइंड आउट करायचं. मी काय करतोय, सो कंटेंट अवेलेबल इन पर्टिक्युलर बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये किती कंटेंट अवेलेबल आहे त्याला आपण मास म्हणतो. ओके, त्या मासला ज्यावेळी आपण ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट मल्टिप्लाय करतो त्यावेळी आपल्याला काय मिळतं, वेट मिळतं. काय मिळतं, वेट. ओके, हे थोडासा कॉन्सेप्ट आहे, मास अँड वेट. मास अँड वेट. ओके, मास अँड वेट. तर मास म्हणजे काय असतं, तुमच्या एखाद्या कुठल्याही बॉडीमध्ये अवेलेबल असलेला कंटेंट, त्याला आपण मास म्हणतो. ओके, तुमचं मास इथेही सेम असतं, मूनवरती सुद्धा सेम असतं बॉडी वेट मास. ओके, पण तुमचं वेट अनइवन असतं. वेट इथं वेगळं असतं, मूनवरती वेगळं असतं. तर वेट कशावरती डिपेंड करतं, तुमच्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट वरती वेट डिपेंड करतं. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट वरती वेट डिपेंड करतं. बट मास रिमेन्स सेम ॲट इन युनिवर्स. तुम्ही कुठेही युनिवर्स मध्ये जा, मास रिमेन्स ऑलवेज सेम. ओके, तर प्रत्येक बॉडीला एक मास असतं. मास म्हणजे ऍक्च्युअल कंटेंट अवेलेबल इन दॅट बॉडी, दॅट इज अ मास. ओके, हा जो काय मास आहे, मास पर युनिट लेंथ. समजा ही 1 मीटर लेंथ आहे, इथून इथपर्यंत 1 मीटर लेंथ आहे, त्यामध्ये अवेलेबल असणारं मास. मास पर युनिट लेंथ, एवढ्या लेंथ मध्ये अवेलेबल असणारं मास, याला काय म्हणतात, मास पर युनिट लेंथ. ओके, आता हे जे काय स्पीड आहे, स्पीड ऑफ द ट्रान्सव्हर्स वेव्ह ऑल्सो डिपेंड ऑन दॅट फॅक्टर. ओके, तुमचं जर मास मॅक्सिमम असेल तर डेफिनेटली दे अफेक्टेड ऑन युअर स्पीड. ओके, आता ही एक रोप आहे. ओके, ही एक रोप आहे, याचे पर्टिक्युलर मास आहे. आणि दुसरी एक रोप आहे की जी डायमीटर मध्ये छोटी. ओके, सो ह्याचा कंटेंट मिनिमम असणार आहे, त्याच्यामध्ये जो कंटेंट अवेलेबल आहे तो मिनिमम असणार आहे. म्हणजे ह्याचं मास लेस असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस मीडियम. ओके, तर स्पीड कुणाचं जास्त असेल, वेलोसिटी कुणाची जास्त येईल, कोणाची वेलोसिटी जास्त असेल, याची जास्त असेल ना, कारण मास लेस आहे. ओके, तुम्ही समजा इकडून काहीतरी फोर्स अप्लाय केलाय 20 न्यूटन फोर्स, तुम्ही इकडून सुद्धा 200 न्यूटन फोर्स आणि इकडून सुद्धा 200 न्यूटन फोर्स अप्लाय केला. कशासाठी, ह्याला एनर्जी सप्लाय करण्यासाठी. तर कशामध्ये जास्त फास्ट वेव्ह क्रिएट होतील, सेम फोर्स साठी किंवा सेम एनर्जी मध्ये इथं जास्त होईल, कारण याचा मास लेस आहे. ओके, हलका आहे ना, ते लाईट वेट आहे ना, ते हलका आहे. हा, त्यामुळं त्यामध्ये जास्त स्पीड डेव्हलप होईल ऍज कम्पेअर टू दिस. ओके, सो पहिली गोष्ट ही झाली इलास्टिक प्रॉपर्टी अँड डेन्सिटी. त्यानंतर आहे मास.
मास पर युनिट लेंथ. क्लिअर? ओके, पुढे घ्या. त्याला लिनियर मास डेन्सिटी सुद्धा म्हणतात ना. त्याला काय म्हणायचं? लिनियर मास डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटी का? कारण का आपण एका लिनियर वे मध्ये त्याचं मास मेजर करतो. लिनियर मास डेन्सिटी, लिनियर मास डेन्सिटी सुद्धा म्हणायचं. सो राइट डाउन. नेक्स्ट पॉइंट, द इंटरनल प्रॉपर्टी, द इंटरनल प्रॉपर्टी, द इंटरनल प्रॉपर्टी, the internal property that is linear mass density, that is the internal property that is linear mass density, linear mass density, linear mass density in bracket small m, small m, in bracket small m, can be determined, can be determined, can be determined, can be determined. M is equal to, small m is equal to mass per unit length, capital M divided by L, mass per unit length. Okay, mass per unit length म्हणजे पर युनिट मध्ये अवेलेबल असणारा मास. ओके, आता हे तुम्हाला रिझल्ट सांगतो. हे स्मॉल एम आहे, हे कॅपिटल एम आहे. ते असं का ठेवलंय? हे दोन्ही एम सेम असतील. ओके, त्याचं म्हणजे ह्यामध्ये काहीतरी डिफरन्शिएट होण्यासाठी त्यांनी एक स्मॉल एम आणि एक बिग एम ठेवलाय, कॅपिटल. ओके, हा काय? हा पर युनिट मास पर युनिट लेंथ आहे, मास पर युनिट लेंथ. हे असं टोटल रेशो आहे. हा तुमचा मास असतो, म्हणजे एवढ्या लेंथ मध्ये अवेलेबल असणारा मास. ओके, आणि हे काहीतरी डिफरन्शिएट व्हावं. ओके, हे दोन डिफरन्शिएट व्हावे म्हणून हे स्मॉल एम आहे, हे कॅपिटल एम. अँड दिस इज द स्मॉल एम इज द मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ. काय लिहिलं तुम्ही? कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम द मास, मास ऑफ स्ट्रिंग, मास ऑफ स्ट्रिंग, मास ऑफ स्ट्रिंग and its length, and its length, and its length. हे असतं आपलं मास ऑफ स्ट्रिंग ह्या फॉर्म्युल्यामध्ये, मास ऑफ स्ट्रिंग. ओके, आणि दिस इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग, दिस इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे हे जे मीडियम आहे असं लेंथ. ओके, पुढे म्हणा फॉर्म्युला फॉर, formula for velocity of transverse wave किंवा in transverse wave. Formula for velocity in transverse wave. ट्रान्सवर्स मी शॉर्ट लिहिले आहे ऍक्च्युली, ट्रान्सवर्स. हा, तर हा जो काही व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे ना, तो एक फॉर्म्युला आहे त्यासाठी. फॉर्म्युला आहे अंडर रूट टी अपॉन एम, टी अपॉन एम, अंडर रूट टी अपॉन एम. ऍक्च्युली ह्याचं डेरिव्हेशन आहे आपल्या सिलेबसच्या स्कोपच्या बाहेर आहे. ओके, ते सिलेबसला आपल्या जे 11च्या सिलेबसच्या लेवलच्या वरचं थोडंसं आहे ते कंटेंट, त्यामुळे त्यांनी डायरेक्टली फॉर्म्युला रेफर केलं. ओके, तसं त्यांनी मेन्शन सुद्धा केले बुकमध्ये. सो डेरिव्हेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर इक्वेशन इज आउट ऑफ आवर स्कोप, आउट ऑफ आवर स्कोप. ओके, सो व्हेलॉसिटी, हाऊ टू फाइंड आउट व्हेलॉसिटी? v इज इक्वल टू अंडर रूट t, t इज द टेंशन इन द मीडियम, आता सांगितल्याप्रमाणे, आणि m इज द मास पर युनिट लेंथ. हे m ची व्हॅल्यू नक्की पण काय असते? स्मॉल m इज इक्वल टू कॅपिटल M डिवाइडेड बाय L. ओके, कॅपिटल M डिवाइडेड बाय L. T इज द टेंशन अँड M इज द मास पर युनिट लेंथ. हे ज्यावेळी तुम्ही अंडर रूट मध्ये टाकताय त्यावेळी तुम्हाला मिळतं व्हेलॉसिटी ऑफ द ट्रान्सवर्स. हा फॉर्म्युला आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये यूज करायचा. ओके.
Small v equal capital T divided by small m. Okay, write down this formula. Okay, हे झालं स्पीड ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे जे अशी वेव्ह क्रिएट होते, मी ती फिगर काढली होती. ओके, तुमचं क्रेस्ट ट्रफ त्या फॉर्म मध्ये जी ट्रान्सफर होणारी एनर्जी आहे, वेव्ह आहे, त्याची व्हेलॉसिटी झाली. आता आपण स्टडी करायचे व्हेलॉसिटी ऑफ लॉंजिट्युडनल वेव्ह. ओके, ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंजिट्युडनल वेव्ह मध्ये काय डिफरन्स असतो? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लॉंजिट्युडनल वेव्ह अँड ट्रान्सव्हर्स वेव्ह? So direction of velocity and movement of particle are perpendicular to each other in transverse wave. तुमची velocity आणि particle ची movement ही perpendicular असते ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये. That is the major difference. आणि longitudinal मध्ये काय? Propagation or velocity direction आणि तुमचं particle ची movement parallel to each other. Longitudinal चे example काय? Sound. Longitudinal example काय? लॉंजिट्युडनल वेव्हचा साऊंड इज द एक्झाम्पल ऑफ लॉंजिट्युडनल वेव्ह. ओके, आता आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे किंवा स्पीड फाइंड आउट करायचं आहे. असं म्हणा हेडिंग मध्ये स्पीड ऑफ लॉंजिट्युडनल वेव्ह. Okay, so before deriving this formula, मी तुम्हाला साऊंड ट्रॅव्हल कसं करतं हे पहिल्यांदा आणखीन एकदा सांगतो. मी ऑलरेडी सांगितलं आहे. ओके, ज्यावेळी सोर्स मधून वेव्स क्रिएट होतात. वेव्स हा सोर्स आहे, त्याच्याचा साऊंड सोर्स आहे. कुठलाही स्पीकर घ्या, काही घ्या, एक सोर्स आहे, त्यामधून या साऊंड वेव्ह क्रिएट करतात. इथं काय असतं, तुमचे एअर मॉलिक्युल्स असतात त्याच्या बाहेर एन्व्हायरमेंट मध्ये. ओके, ह्या ज्या वेव्ह आहेत काय करतात, ह्या स्ट्राईक करतात एअर मॉलिक्युलला. ह्या नियर जे एअर मॉलिक्युल्स आहेत, नियर टू द सोर्स, सो दॅट वेव्ह स्ट्राईक ऑन द सोर्स, स्ट्राईक ऑन द पार्टिकल्स ऑफ एअर. आणि हे जे काही पार्टिकल ऑफ एअर आहेत ना, हे कॉम्प्रेस होतात. काय होतात? असे कॉम्प्रेस होतात. त्यांचे जे स्पेक्ट्रम असतात असे एकमेकाला कॉम्प्रेस होतात. ओके, कॉम्प्रेस होतात. ओके, आता ज्यावेळी काय होतं, एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर स्ट्राईक करते, त्यावेळी काय करते, त्यात दोन बॉडीज सेपरेट होतात. हा आता ही बॉडी आहे, ह्या बॉडीमध्ये स्ट्राईक करते. स्ट्राईक केल्यावर काय होतं, सेपरेट होते परत. ओके, आता चॉक तिथं स्ट्राईक झाला, परत सेपरेट झाला त्या बॉडीपासून. काय चिकटला तिथं नाही, सेपरेट झालं. ओके, त्या सेम वेनं हे जे काही तुमचे मॉलिक्युल्स आहेत जे स्ट्राईक झालेले ते सेपरेट होतात परत. ते काय होतात, सेपरेट होतात पुढच्या लेअरमध्ये. ओके, सेपरेट होतात. आणि बट हे तुमच्या वेव्हज आहेत त्या कंटिन्यू येतच असतात. त्यामुळे इथे कंटिन्यू कॉम्प्रेशन होतच असतं. त्यामुळे हा लेअर कंटिन्यू पुढं प्रेस करत असतो पुढच्या लेअर. हे मागचा जो फोर्स आहे त्या फोर्समुळे हे परत काय करतात, परत एकमेकाला स्ट्राईक करतात. कारण कंटिन्यू मागून त्याचं पुश जी मुवमेंट आहे, पुश मुवमेंट ती सुरूच आहे ना. ओके, परत ते कॉम्प्रेस करतात. ओके, ह्याला म्हणायचं कॉम्प्रेशन, ह्याला म्हणायचं रेअर फ्रॅक्शन. ओके, आणि ह्याला परत म्हणायचं कॉम्प्रेशन. परत कॉम्प्रेस होतं कारण तुमचं सोर्स मधून जे साऊंड येणार आहे तो कंटिन्युअस येतच आहे, कंटिन्युअसली बाहेर येत आहे, तो स्ट्राईक करत आहे. ओके, दॅट्स वाय हे अशा स्पेक्ट्रम्स क्रिएट होत जातात कंटिन्युअस, जसे इथं झाले तशा. ह्याला कॉम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन, अगेन कॉम्प्रेशन. Okay, again rare fraction like this. Okay, आता ही वेव्ह कशी जनरेट होते, इथं जनरेट होते आणि ट्रॅव्हल होते. ओके, आणि मॉलिक्यूल कसे ट्रॅव्हल होतात, हे सगळे मॉलिक्युल्स कसे पण ट्रॅव्हल होतात, इकडे ट्रॅव्हल होतात, ह्या डिरेक्शनला ट्रॅव्हल होतात. आणि व्हेलॉसिटी कुठल्या डिरेक्शनला आहे, ह्या डिरेक्शनला आहे व्हेलॉसिटी. ओके, सो हे पार्टिकल आणि व्हेलॉसिटी हे पॅरलल. आता ही व्हेलॉसिटी म्हणा आणि पार्टिकल म्हणा, हे पॅरलल आहेत ना, दोन लाईन्स, दोन वेक्टर्स पॅरलल आहेत ना. म्हणजे व्हेलॉसिटी अँड मॉलिक्युल्स ट्रॅव्हलिंग पॅरलली. ओके, हा हे लॉंजिट्यूडनल वेव्ह.
ह्या टाईपच्या वेव्हना काय म्हणायचं, लॉंजिट्युडनल वेव्ह. लॉंजिट्युडनल वेव्हचं एक एक्झाम्पल आहे साऊंड. भरपूर एक्झाम्पल्स आहेत लॉंजिट्युडनल वेव्हचे, त्यातलं एक एक्झाम्पल आहे साऊंड. ओके, तर ह्याचं आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं. ह्याचं आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं. ओके, आता जसं आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय बघितलं होतं, अंडर रूट टी अपॉन एम बघितलं. ओके, हे टी काय होतं, टेन्शन होतं. पण इथं टेन्शन असतं का, नाही. इथं मीडियमच नाहीये, म्हणजे सॉलिड मीडियम नाहीये. इथं काय एअर मीडियम आहे मीडियम, बट एअर मीडियम आहे. ओके, आता एअर मीडियम मध्ये टेन्शनचा काय संबंध येतो, नाहीये. त्यासाठी या टी ला एक वेगळ्या फॅक्टरनं हे करतात, रिप्लेस करतात. फॉर्म्युला हाच राहतो, फक्त एक गोष्ट रिप्लेस करतात. इथं व्हेलॉसिटी काढताना इलॅस्टिसिटी डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ द मीडियम याला रिप्लेस करतात. म्हणजे टी ला रिप्लेस केलं तुमच्या इलॅस्टिसिटीनं, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीनं, आणि ह्याला एम ला रिप्लेस केलं डेन्सिटी ऑफ द मीडियम. आता ही इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असते आणि डेन्सिटी ऑफ मीडियम काय असते मी सांगतो तुम्हाला डिटेल काय असतं. ओके, याला म्हणतात त्या व्हेलॉसिटी काढताना मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. याला म्हणायचं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आणि हे आहे डेन्सिटी ऑफ द मीडियम. ओके, इथं काय होतं, टेन्शन. इथं काय होतं, मास. इथं हा सेम फॉर्म्युला, पण रिप्लेस काय झालं, ई रिप्लेस झालं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी मध्ये. टी रिप्लेसिंग विथ ई अँड एम रिप्लेसिंग विथ डेन्सिटी. ओके, डेन्सिटी याला रो म्हणतात. हा ग्रीक वर्ड आहे, रो म्हणायचं. काय म्हणायचं, RHO, रो. ओके, रो किंवा डेन्सिटी. ठीक आहे, तर हा मॉडिफिकेशन ऑफ द लॉंजिट्युडनल वेव्ह. यात आपण डिटेल डिस्कस करूया. व्हॉट इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, व्हॉट इज डेन्सिटी ऑफ द मीडियम. ओके, आता हे रिप्लेस का केले, हे टेन्शनला हे रिप्लेस का केलं आणि हे मासला हे रिप्लेस का केलं. आता बघा, टेन्शन कुठं क्रिएट होतं, सॉलिड मीडियम मध्ये टेन्शन क्रिएट होऊ शकतं. ओके, कारण त्याचे मॉलिक्युल्स तुम्हाला माहिती आहे, सॉलिडचे मॉलिक्युल्स कसे असतात, ते एकदम स्ट्रिक्टली बॉन्डेड विथ इच अदर असतात. ते सेपरेटली इझिली सेपरेट होत नाही. ओके, पण एअरचे किंवा फ्लुइडचे जे असतात मॉलिक्युल्स, ते कसे असतात, दे आर एक्झिस्टिंग बट दे आर सेपरेट फ्रॉम इच अदर. ते एक्झिस्ट करत असतात पण सेपरेट असतात. ओके, म्हणजे आता ह्या रूम मध्ये एअर मॉलिक्युल्स आहे, ते पूर्ण रूम पॅक आहे एअर मॉलिक्युल. हे एअर मॉलिक्युल समजा मी एक व्हॅक्युम पंप इथं प्लेस केला आणि सगळी एअर बाहेर काढली, इथं व्हॅक्युम क्रिएट केला. ओके, आणि ते जे काय मॉलिक्युल्स आहेत, ते मॉलिक्युल्स एका मोठ्या बलून मध्ये सोडले. इथली एअर काढून एका मोठ्या बलून मध्ये सोडली. त्यावेळी त्या बलूनचा शेप कसा होतो, एक असा सर्क्युलर शेप होतो. ओके, पण ज्यावेळी ती एअर इथं होती त्यावेळी तिचा शेप कसा होता, रेक्टँग्युलर. ही रूम रेक्टँगल आहे ना, तर रेक्टँग्युलर रूम शेप होता. म्हणजे काय, ते तुमचे फ्लुइडचे पार्टिकल्स असतील, एअर मॉलिक्युल्स असतील, तुम्ही ज्या शेप मध्ये टाका ती शेप ऑक्युपाय करतात. ओके, तुम्ही ज्या शेप मध्ये त्याला ठेवताय, तुम्ही त्याला पॉट मध्ये ठेवलं ते पॉटचा शेप येईल, तुम्ही त्याला बलून मध्ये ठेवलं बलूनचा शेप येईल. ओके, पण एखादा सॉलिड पार्टिकल असेल, सॉलिड ऑब्जेक्ट असेल, तो तुम्ही कुठेही ठेवा, तो सॉलिड तसाच ठेवा. ओके, आता हा मोबाईल आहे, तो मोबाईल कुठेही ठेवा, इथं तो त्याचा शेप तसाच असणार आहे. तुम्ही त्याला ग्लासमध्ये एखाद्या पॉटमध्ये ठेवा तसंच असणार, एखाद्या प्लेटमध्ये ठेवा, तो चेंज करणार नाही, कारण त्याचे मॉलिक्युल्स बॉन्डेड विथ इच अदर आहे. ओके, बॉन्डेड विथ इच अदर आहे, स्टिक अप आहे एकमेकांशी. ओके, पण इथं कसं आहे, हे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स हे एअर मॉलिक्युल आहे. एअर मॉलिक्युल काय आहे, सेपरेट आहे. त्यामुळे आपल्याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आणि डेन्सिटी ऑफ मीडियम करायचं आहे. आता डेन्सिटी म्हणजे काय, एअर डेन्सिटी. ओके, जर एअर डेन्सिटी कमी असेल तर साऊंड कमी येतो, कधी लक्षात ठेवा. एअर डेन्सिटी वरती डिपेंड करतं स्पीड. एअर डेन्सिटी म्हणजे तिथं किती डेन्स आहे एअर. डेन्सिटी म्हणजे काय,
तिथला असणारा एक्झिस्टन्स किती आहे त्याचा. ओके. आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असतं काय, तर इट इज द रेशो ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन. हे कधी ऐकले तुम्ही, स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, हे कुठे ऐकले कधी, ऐकले कधी स्ट्रेस स्ट्रेन हे वर्ड्स कधी ऐकले. ओके, मी तुम्हाला सेपरेटली एक्सप्लेन करतो ते. पण एवढं लक्षात ठेवा, आपल्याला T ला रिप्लेस करायचं आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची आणि M ला रिप्लेस करायचं आहे डेन्सिटी. एवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला सेपरेटली एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय असते बघू. व्हॉट इज मीन बाय मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. Modulus of elasticity is the ratio of stress and strain. It is the ratio of stress and strain. आता स्ट्रेस म्हणजे पहिला तुम्हाला सांगतो काय असतं. स्ट्रेस म्हणजे काय, एखाद्या बॉडीवरती डेव्हलप होणारा स्ट्रेस. आपण इझिली म्हणतो माझ्या डोक्यावरती स्ट्रेस आहे. तर स्ट्रेस कशामुळे होतो, तर त्या बॉडीवरती पडणारा फोर्स. ओके, त्या बॉडीवरती पडणारा फोर्स पर युनिट एरियावरती, त्याला आपण स्ट्रेस म्हणतो. म्हणजे काय, फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. पर युनिट एरिया. ओके, हा चॉक काय आहे, हा चॉक ना मी ह्या बोर्डवरती स्ट्रेस डेव्हलप करतोय. म्हणजे काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय एवढ्या एरियावरती. म्हणजे एवढ्या एरियावरती स्ट्रेस डेव्हलप झाला का नाही स्ट्रेस डेव्हलप, कारण हा पर युनिट एरिया आहे, पर युनिट एरिया. आणि हा मी अप्लाय केलेला फोर्स. ह्या रेशोला म्हणतात स्ट्रेस. त्याला म्हणतात स्ट्रेस. आता व्हॉट अबाउट स्ट्रेन. स्ट्रेन इज द चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. म्हणजे काय, एखादी बॉडी आहे सर्क्युलर बॉडी आहे, त्या बॉडीची लेंथ आहे L. बॉडीची लेंथ आहे L. ओके, मी यावरती पुल फोर्स अप्लाय करतो. पुल फोर्स अप्लाय करतो. पुल फोर्स अप्लाय केल्यावर काय होईल, लेंथ वाढेल ना बॉडीची, वाढेल ना. समजा तो रबर बँड आहे, तो एक्सटेंड होईल की नाही, म्हणजे त्याला ओढाल होईल. पुल फोर्स म्हणजे दोन्ही साईडनं ओढाल होईल. ओढल्यानंतर काय होईल बघा, ही बॉडी आहे ना, ही थोडीशी वाढेल, लेंथ वाढेल. ही ओरिजिनल लेंथ होती आणि वाढलेली लेंथ, ही ओरिजिनल लेंथ होती आणि वाढलेली. म्हणजे एवढी लेंथ आहे ना, ही लेंथ आणि ही लेंथ वाढलेली लेंथ. ओके, आता ही तुमची ओरिजिनल लेंथ होती आणि ही L आणि L वाढलेली लेंथ, म्हणजे जी एक्स्ट्रा लेंथ वाढली ती. ओके, ज्यावेळी आपण त्याचा रेशो घेतो ना, चेंज इन लेंथ म्हणजे काय, L प्लस L, 2L स्मॉल L. ओके, डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ कुठली होती, ही ओरिजिनल लेंथ. हा रेशो म्हणजे म्हणतात स्ट्रेन. ओके, ज्यावेळी तुम्ही बॉडीवरती पडणारा स्ट्रेस आणि त्यात डेव्हलप होणारा स्ट्रेन ह्याचा रेशो घेता, त्या रेशोला म्हणायचं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ओके, हे तेवढं डिटेल तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाहीये, बट हे त्याच्यामागचं कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामागचं हे थिअरी आहे. तर बॉडीमध्ये डेव्हलप होणारा स्ट्रेस आणि त्यामध्ये होणारा स्ट्रेन. आता या बॉडीला मी फुल फोर्स लावला तर यामध्ये स्ट्रेस येईल का नाही, स्ट्रेस येईल का नाही. तो स्ट्रेस कसा काढायचा आपण, हा लावलेला फोर्स, फुल फोर्स लावलेला आणि ह्या बॉडीचा एरिया, हा रेशो ज्यावेळी घेतोय आपण त्यावेळी स्ट्रेस मिळतो आपल्याला. त्यावेळी काय मिळतो आपल्याला, स्ट्रेस. आणि स्ट्रेन म्हणजे काय, ज्यावेळी आपण या लेंथ मेजर करतो, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, त्यावेळी घेतो, त्यावेळी मिळतो आपल्याला स्ट्रेन. आणि ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आणि ही मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आपल्याला इथं वापरायची. आता इथं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कशाची, तुमच्या एअर मॉलिक्युलची. ओके, एअर मॉलिक्युल मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. आता हे जे काही वेव्ह बाहेर पडणार आहेत, ह्या वेव्ह मुळे तुमच्या एअर मॉलिक्युल मध्ये स्ट्रेस डेव्हलप होणार. काय होणार आहे, स्ट्रेस डेव्हलप होणार आहे की नाही, स्ट्रेस डेव्हलप ड्यू टू धिस मॉलिक्युल वेव्स. तो डेव्हलप होणारा स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणजे काय, त्याचा शेप चेंज होणार आहे की नाही. इथे पहिल्यांदा कॉम्प्रेस झालं, रेअर फ्रॅक्शन झालं, कॉम्प्रेशन झालं, रेअर फ्रॅक्शन झालं. ओके, म्हणजे इन शॉर्ट काय, त्याचा रेशो ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डेव्हलप झाली. ती मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कशामधली, ह्या एअर मधली. ओके, आणि दुसरा आहे डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय, तिथे किती एअर मॉलिक्युल अवेलेबल आहे, किती डेन्स आहे.
आता डेन्सिटी म्हणजे काय, एखाद्या युनिट एरियामध्ये अवेलेबल असलेली मॉलिक्युल. आता इथला एक्झाम्पल घेऊ आपल्या क्लासरूम मधला. त्या क्लासरूम मध्ये तुम्ही समजा एक 20 जण आणि मी एक 21. ओके, तर एवढ्या एरियामध्ये आता समजा 10x10 ची रूम आहे. समजा 10x10 मध्ये 21 पीपल्स अवेलेबल आहे. ओके, म्हणजे ही काय झाली, डेन्सिटी झाली. ओके, इथे 100 आले तर काय झालं, डेन्सिटी वाढली. ओके, म्हणजे एवढ्या एरियामध्ये किती मॉलिक्युल्स अवेलेबल आहेत, एअर मॉलिक्युल्स, त्याला म्हणायचं डेन्सिटी. त्याला म्हणायचं डेन्सिटी. आणि ज्यावेळी हा आपण रेशो घेतो त्याला अंडर रूट मध्ये टाकतो त्यावेळी मिळतं व्हेलॉसिटी ऑफ द लॉंजिट्युडनल वेव्ह. व्हेलॉसिटी ऑफ द लॉंजिट्युडनल वेव्ह. क्लिअर? फॉर्म्युला लक्षात आला तुमच्या कसा आहे तो, मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ द एअर. क्लिअर? ओके, हेडिंग लिहिलंय का तुम्ही, स्पीड ऑफ द स्पीड ऑफ लॉंजिट्युडनल वेव्ह. ओके, समजते ना, मी सांगतोय ते. तुम्हाला समजत नसेल तर सांगा, म्हणजे मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. सगळ्यांना समजते इकडं, लास्ट बेंच त्यानंतर समजले नक्की? तुम्ही व्हिडिओ बघा, हे व्हिडिओ रेकॉर्डेड हे परत बघा. नसेल समजलं तर मला परत विचार. ओके, हे परत तुम्हाला ही जे कॉन्सेप्ट क्लिअर झाली ना, तुम्हाला हे पुढं 12thला वगैरे काही त्रास होणार नाही. आता 12चं फिजिक्स एकदम इझी आहे, हे समजलं तर. ओके, तुम्हाला एकदम सोपं जाईल 12चं फिजिक्स, हे समजलं तर. आणि हे तुम्ही तुमच्या स्कूल डेज पासून शिकताय. ओके, फक्त तुम्हाला ते क्लिक होत नाही. आता आपल्याला काय करायचं, फक्त हे सगळे पॉईंट तुम्ही जे काय तुमच्या 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड पर्यंत शिकला, हे सगळे ऑर्गनाइज करायचे इथं 11th मध्ये. ओके, हे तुम्ही ऑलरेडी शिकलाय सगळं. डेन्सिटी हे फक्त तुमच्या वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजेस मध्ये शिकला असेल. कोण हिंदी मीडियम मध्ये शिकला असेल, कोण मराठी मीडियम मध्ये, कोण इंग्लिश मीडियम. बट हे सगळं झालेलं आहे स्कूल डेज मध्ये. ओके, सो द स्पीड ऑफ लॉंजिट्युडनल वेव्ह, त्याच्या खाली काय स्टेटमेंट, वेव्ह प्रॉपगेट्स. आता व्हॉट इज मीन बाय प्रॉपगेट्स, जेवढी वेव्ह बाहेर पडत असते एखाद्या सोर्स मधून त्याला प्रॉपगेट्स होणे म्हणतात, प्रसारित होणे. ओके, वेव्ह प्रॉपगेट्स कॉम्प्रेशन प्लस रेअर फ्रॅक्शन. कॉम्प्रेशन प्लस रेअर फ्रॅक्शन. ओके, कॉम्प्रेशन प्लस रेअर फ्रॅक्शन. कॉम्प्रेशन प्लस रेअर फ्रॅक्शन. तुम्हाला स्पेलिंगचे काही प्रॉब्लेम्स असतील मराठी मीडियमच्या मुलांना तर त्यामध्ये बुक्स मध्ये बघत जा. कॉम्प्रेशन प्लस रेअर फ्रॅक्शन. तर जेवढी वेव्ह बाहेर पडते ती कुठल्या फॉर्म मध्ये पडते, कॉम्प्रेशन प्लस रेअर फ्रॅक्शन अशा स्वरूपात बाहेर पडते. कॉम्प्रेशन प्लस रेअर फ्रॅक्शन. ओके, पुढे घ्या. न्यूटन्स फॉर्म्युला हेडिंग द्या तसं, न्यूटन्स फॉर्म्युला फॉर साऊंड. न्यूटन्स फॉर्म्युला फॉर साऊंड. न्यूटन्स फॉर्म्युला फॉर साऊंड हाच आहे तो न्यूटन्स फॉर्म्युला फॉर साऊंड. न्यूटन्स फॉर्म्युला फॉर साऊंड. Newton's formula for sound. Okay, this is the Newton's formula for sound. So right now V is equal to under root E divided by rho. त्याला म्हणायचं न्यूटन फॉर्म्युला फॉर साऊंड. आता हा फॉर्म्युला कसा आलाय तुमच्या, मी सांगितले ऑलरेडी. मला सांगितले हा फॉर्म्युला कसा आलाय. खाली घ्या, हियर कॅपिटल ई, हियर कॅपिटल ई, हे मी इरेज करू इकडे साइड. हियर कॅपिटल ई इज मॉड्युलस ऑफ elasticity and rho is density of medium, लिहिलं डेन्सिटी ऑफ मीडियम. त्याच्या खालच्या लाईनला साऊंड ट्रॅव्हल थ्रू अ मीडियम
sound travel through a medium, sound travel through a medium in form of compression and rarefaction, in form of compression and rarefaction, in form of compression and rarefaction. The density of medium is more in compression. The density of air, so medium mana, density of medium is more, density of medium is more in compression, density of medium is more in compression and less in rarefaction, and less in rarefaction, and less in rarefaction, and less in rarefaction. आता कॉम्प्रेशन मध्ये डेन्सिटी जास्त असणार आहे कारण ते एकमेकाला स्ट्राईक होतात, म्हणजे कमी एरियामध्ये जास्त मॉलिक्यूल ॲक्युमुलेट होतात, गोळा होतात. ओके, ॲक्युमुलेट होणं म्हणजे गोळा होणे. एका कमी एरियामध्ये जास्तीत जास्त मॉलिक्यूल्स ॲक्युमुलेट होतात, म्हणजे तिथं डेन्सिटी जास्त असते कॉम्प्रेशन मध्ये. रेअरफॅक्शन मध्ये काय होतं, ते स्ट्राईक होतात आणि परत बाजूला जातात. त्यामुळे काय होतं, तिथं तुमची मॉलिक्युल्सचा स्पेस जास्त घेतं, त्यामुळे तिथं डेन्सिटी काय असते, कमी असते, डेन्सिटी कमी असते. पहिल्या स्पेक्ट्रम मध्ये मॉलिक्युलर डेन्सिटी जास्त, पुढच्या स्पेक्ट्रम मध्ये मॉलिक्युलर डेन्सिटी कमी. ओके, velocity of sound depends upon Newton's formula. आता ऑलरेडी आपण डिस्कस केलं, या खाली velocity of the sound depends upon Newton's formula. ओके, आता न्यूटन फॉर्म्युलाचा एक लॅक्यून आहे, एक त्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे न्यूटन फॉर्म्युला मध्ये. आता काय झालंय, ही जी काय मॉडेल्स ऑफ इलास्टिसिटी आहे ना, ओके, तर पुढे एक स्टेप घेतली त्यांनी, v इज इक्वल टू अंडर रूट कॅपिटल P अपॉन रो. आता परत त्यांनी काय केले, E ला P शी रिप्लेस केले, P ला E शी रिप्लेस केले. ओके, म्हणजे काय म्हणता येते, ही जी काय वेव्ह होती, ही जाणारी वेव्ह साऊंड मधली किंवा कुठल्याही लॉंजिट्युडनल मधली, त्याच्या वेव्ह होत्या ना या अशा, त्या आयसोथर्मल होत्या, आयसोथर्मल. आता व्हॉट इज आयसोथर्मल, हा एक नवीन वर्ड आला, आयसोथर्मल. आयसोथर्मल म्हणजे काय, एखाद्या प्रोसेसचं टेम्परेचर सेम राहत असेल तर त्याला आयसोथर्मल प्रोसेस म्हणायचं. ओके, म्हणजे काय, एखादी प्रोसेस होत आहे, एक्झिक्यूट होत आहे, एखादी प्रोसेस एक्झिक्यूट होताना टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, तर त्या प्रोसेसला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणतो. ओके, आता त्याचं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आयसोथर्मल प्रोसेसचं. आयसोथर्मल प्रोसेसचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, काय असं आयसोथर्मल प्रोसेस. हे थोडीशी नवीन कॉन्सेप्ट आहे, जरा समजून घ्या. एक असं पाण्याचं भांडं आहे आपल्याकडं, वॉटर पॉट आहे, त्यामध्ये मी वॉटर टाकले, मी त्याला हीट करतो. ओके, आणि इथे मी थर्मोमीटर टाकले. थर्मोमीटर काय करतं, टेम्परेचर मेजर करेल त्या वॉटर. आता जेव्हा तुम्ही हीट करताय त्या बॉडीचं टेम्परेचर वाढत जाईल. ओके, कुठपर्यंत वाढेल, 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वाढेल, 100 डिग्री सेंटीग्रेड. ओके, तुम्हाला काय मॅक्सिमम टेम्परेचर किती जाऊ शकतं वॉटरचं, 100 डिग्री. ओके, 100 डिग्री. आता ह्याच्या पुढे टेम्परेचर वाढणार आहे का, नाही वाढणार, 100 डिग्री. त्याच्या पुढे काय व्हावं लागेल, ते पाणी फेज चेंज करावं लागेल, ते पाणी काय करायला लागेल, फेज चेंज करावं लागेल. म्हणजे हे पाणी जोपर्यंत त्या पॉट मधून याचा लास्ट ड्रॉप जोपर्यंत एव्हॅपरेट होत नाही, बाष्पीभवन होत नाही त्याचं, तोपर्यंत हीट घेत राहील, तुम्ही हीट कंटिन्यू देत राहता. ओके, वॉटर एक फेजला असं येतं की 100 डिग्रीला जातं. ओके, पण ते टेम्परेचर 100 डिग्रीज राहतं. कुठपर्यंत 100 डिग्री राहतं, अनलेस अँड अंटिल युअर लास्ट ड्रॉप विल कन्वर्ट इनटू वेपर. ओके, हा जवळ लास्ट ड्रॉप जोपर्यंत व्हेपर मध्ये कन्वर्ट होत नाही, वेपर म्हणजे काय, धुकं, आपण स्टीम गायचे. ओके, त्या स्टीम मध्ये जोपर्यंत लास्ट ड्रॉप कन्वर्ट होत नाही ना, तोपर्यंत ते टेम्परेचर 100 डिग्रीज राहतं. आता काय व्हायला लागलंय बघा, मी तुम्हाला हीट देतोय, या पॉटला कंटिन्युअस हीट द्यायला लागलो.
कंटिन्युअस हीट देत आहे, बट टेम्परेचर रिमेन्स 100 डिग्री. कुठपर्यंत? जोपर्यंत ही पूर्ण पाणी आहे इव्हॅपोरेट होत नाही तोपर्यंत, पूर्ण पाण्याची स्टीम होत नाही तोपर्यंत. त्या प्रोसेसला आयसोथर्मल प्रोसेस म्हणायचं. काय म्हणायचं? आयसोथर्मल प्रोसेस. ओके, व्हॉट इज मीन बाय आयसोथर्मल प्रोसेस? आयसोथर्मल प्रोसेस इज द प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स सेम व्हाईल एक्झिक्युटिंग द प्रोसेस. ही प्रोसेस एक्झिक्यूट होत आहे, टेम्परेचर हिटिंग सुरू आहे, बट टेम्परेचर 100 डिग्रीज राहते. टेम्परेचर किती राहते? 100 डिग्री. जोपर्यंत कुठपर्यंत 100 डिग्री राहते? जोपर्यंत तुमचं पाणी हे पूर्ण स्टीम होत नाही तोपर्यंत. अशा प्रोसेसला म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस, की ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि इव्हन तुम्ही हीट देताय तरी सुद्धा, तुम्ही हीट देताय तरी पण टेम्परेचर 100. ओके, हा. आता हे काय म्हणताय मला, हे मी सगळं तुम्हाला काय सांगतोय तर न्यूटन्स काय म्हणतोय, न्यूटननं हा ज्या फॉर्म्युल्यामध्ये एक डिफॉल्ट ठेवा. फॉल्ट म्हणजे काय? ज्यावेळी पार्टिकल स्ट्राईक होतात ना एकमेकावर, त्यामध्ये काहीतरी हीट जनरेट होतं. काय होतं? हीट जनरेट होतं. तुम्ही दोन पार्टिकल ज्यावेळी रब करता एकमेकावरती, तुमचे दोन हात रब करतात, त्यावेळी हात गरम होतात. म्हणजे काय होतं? हीट जनरेट होतं आणि तुमच्या हाताच्या सरफेसचं टेम्परेचर वाढतं की नाही? वाढतं. आता इथं काय व्हायला लागले? सेम प्रोसेस व्हायला लागले इथं. सो दॅट प्रोसेस इज व्हेरी फास्ट, बट काही अमाऊंट ऑफ एनर्जी शुड बी इन्क्रीज, सम अमाऊंट ऑफ हीट शुड बी इन्क्रीज. काही अमाऊंट मध्ये इथं हीट इन्क्रीज व्हायला लागली. ओके, पण न्यूटननं काय केलं ते अकाउंट मध्ये घेतलं नाही. न्यूटननं काय केलं, ती हीट जी तयार केली ना ती वाढणार आहे, ती काही त्यांनी लक्षात घेतलं नाही. तो म्हणला डायरेक्टली ही वेव्ह प्रोपगेट होते आणि अशी प्रसारित होते, बट त्यानं तो जो पॉइंट आहे तो निग्लेक्ट केला. ओके, आणि त्यानं काय म्हणलं, ही जी काय प्रोसेस आहे ही आयसोथर्मल प्रोसेस आहे. इथं टेम्परेचर वाढत नाही, टेम्परेचर सेम राहतं. जसं इथं वाढत नव्हतं तसं टेम्परेचर सेम राहतं. आयसोथर्मल प्रोसेस आहे असं त्यानं डिक्लेअर करून टाकलं. दिस इज आयसोथर्मल प्रोसेस. ओके, म्हणून त्याने काय केलं, हा जो काही फॉर्म्युला आहे तो रिप्लेस केला, ई ला रिप्लेस केलं पी अपॉन डेन्सिटी. पी अपॉन डेन्सिटी. सो दिस इज ऑल्सो आयसोथर्मल प्रोसेस. दिस इज स्टँड फॉर आयसोथर्मल प्रोसेस. त्याच्या खाली लिहा P is equal to under root P upon density. आता हे P काय असतं, तर हे असतं हे जे काही एअर मॉलिक्युल्स आहेत, ह्या एअर मॉलिक्युल्स वरती डेव्हलप होणारं प्रेशर असतं. ह्या एअर मॉलिक्युल्स वरती डेव्हलप होणारं प्रेशर असतं. हे P म्हणजे एअर मॉलिक्युल वरती डेव्हलप होणारं प्रेशर P, आणि ही असते डेन्सिटी रो. डेन्सिटी रो. ओके, दिस इज द फॉर्म्युला. हा त्यांना आणखीन एक फॉर्म्युला थोडासा चेंज केला. ओके, आता पुढे तुमचा जो पॉइंट आहे त्या पॉइंट मध्ये आता पहिल्यांदा हा डिराइव्ह केलाय, व्हेलॉसिटी फाइंड आउट केली. त्याच्यानंतर एक पॉइंट आहे करेक्शन ऑफ, म्हणजे त्याला लॅपलास करेक्शन म्हटलं. ओके, त्या पुढचा एक पॉइंट येतो बुक मध्ये बघा तुमच्या, लॅपलास करेक्शन म्हटले त्यांनी. आता हा जो काय लॅपलास आहे, या लॅपलासनं काय केलं, हा जो सायंटिस्ट होता त्याने जी हीट डेव्हलप होते ना ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये, ती हीट सुद्धा कन्सिडर केली. ओके, हीट जनरेट होते आणि ती डिसिपेट होते म्हणजे बाहेर पडते, ती सुद्धा कन्सिडर केली. आणि त्यानं हा जो काही फॉर्म्युला आहे तो मॉडिफाय केला. हा जो काही फॉर्म्युला आहे तो मॉडिफाय केला. ओके, तो कसा मॉडिफाय केला आपण ते नंतर बघूया. ओके, पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया ह्या फॉर्म्युल्यावरून व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. ओके, हा पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिला का फॉर्म्युला. ठीक आहे, आता पुढं हा फॉर्म्युला यूज करून आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट करूया. मग आपण बघूया त्या लॅपलासनं काय त्यात करेक्शन केलं ते नंतर बघू. ठीक आहे, हा इथपर्यंत कळलं तुम्हाला न्यूटन्स फॉर्म्युला फॉर फाइंडिंग आउट द व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. ओके, आता पुढं मी काय करतोय, व्हेलॉसिटी फाइंड आउट करतोय. म्हणजे मी नाही, त्याला न्यूटनने केली होती, मी तुम्हाला सांगतो. ओके, तर हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज इक्वल टू अंडर रूट P अपॉन डेन्सिटी. ओके, आता हे P काय असतं, P इज द प्रेशर डेव्हलप्ड इन द मीडियम. प्रेशर डेव्हलप्ड इन द मीडियम. ओके, तर हे P काढायचं कसं, ते P काढायचं फॉर्म्युला आहे.
पी काढायचा फॉर्म्युला आहे एच हाईट इंटू डेन्सिटी, हाईट डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आणि ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. हे काय असं सांगतो तुम्हाला. ओके, ज्यावेळी तुम्ही एखादं प्रेशर मेजर करता तर तिथं तुम्ही मेजरमेंटसाठी एक इन्स्ट्रुमेंट वापरायचं. मेजरमेंटसाठी एक इन्स्ट्रुमेंट वापरतो. तुला बाहेर जायचंय का, पाणी वगैरे प्यायचंय का? तर ते प्रेशर जेव्हा आपण मेजर करतो त्यावेळी 3 गोष्टी असतात. एक म्हणजे हाईट ऑफ द मर्क्युरी, ओके, डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी आणि जी इज द ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. ओके, हे कुठं वापरतात तर तुम्ही अशा टाईपचे इन्स्ट्रुमेंट बघितले तुमच्या बुकमध्ये प्रेशर मेजरमेंटसाठी. ट्यूब मॅनोमीटर बघितले कधी तुमच्या लॅबमध्ये बघितले? ट्यूब मॅनोमीटर अशा ट्यूब असतात बघा काचेच्या, ट्यूब मॅनोमीटर. हा ते वापरतात त्याच्यासाठी हे प्रेशर मेजर करायचे. ओके, प्रेशर मेजर करायसाठी काय करायचं असतं की जे ट्यूब मॅनोमीटर आहे ना, ज्या लिक्विडचं मला प्रेशर किंवा ज्या फ्लुइडचं प्रेशर मेजर करतात ना त्या वॉलवरती प्लेस करायचे. हे समजायसाठी तुम्हाला हे समजणं गरजेचं. इथं काय करायचे की ट्यूब मॅनोमीटर आहे इथं प्लेस करतात. इथं काय करतात? प्लेस करतात. ती ट्यूबर पण असते, काही वेळा एल शेप असते, एल शेप पण असते, कुठल्याही टाईपची असते. ठीक आहे, समजा ती एल शेप आहे आणि ती इथं मी माउंट केली. काय केले? इथं माउंट केली. ओके, आणि इथल्या ह्या साईडला मर्क्युरी, ह्या साईडला काय असतो? मर्क्युरी असतो. ह्या साईडला काय असतो? मर्क्युरी असतो. ओके, आता हे काय करतं, हे जे काय फ्लुइड आहे त्यामधलं पाणी आहे समजा, कुठलंही जे काय फ्लुइड आहे ते ह्या बॉडीवरती प्रेशर डेव्हलप करतं. इंटरनल वॉलवरती काय करतं? प्रेशर डेव्हलप करतं. आणि जितकं आतमध्ये प्रेशर आहे तेवढ्याच प्रेशरने ह्या ट्यूबमधनं ते फ्लुइड पास होतं. होणार ना? जेवढं ह्यात प्रेशर आहे तेवढ्याच प्रेशरने हे फ्लुइड पास होतं. आणि पास झाल्यानंतर काय करतं? ह्या मर्क्युरीला लिफ्ट करतं. आता मर्क्युरी वॉटर मिक्स होतात का एकमेकांमध्ये? नाही होत. मर्क्युरी जर तुम्ही पाण्यात टाकला तर तो वरती तरंगतो, सॉरी खाली राहतो आणि पाणी वरती राहतं. ओके, म्हणजे एकमेकांना मिक्स होत नाही. म्हणजे पाणी जरी गेलं तरी इथं ते मिक्स होत नाही. ते पाणी काय करतं? त्याला पुश करतं. कोणाला? त्या मर्क्युरीला. मर्क्युरीला पुश केल्यानंतर आपल्याला ह्यावर प्रेशर काढायचं. एच म्हणजे ह्याची लिफ्ट झालेली हाईट. हाईट म्हणजे ह्या ट्यूबच्या सेंटर पासून किती मर्क्युरी लिफ्ट झाला ती हाईट म्हणजे हे एच. ओके, त्यानंतर डी. डी म्हणजे काय? त्या मर्क्युरीची डेन्सिटी ती फिक्स असते, डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी. ओके, आणि जी इज द ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट 9.8. माहिती आहे तुम्हाला ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट 9.8 तो जी व्हॅल्यू असते 9.8 होतं ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणतो. ओके, या तिन्हीचा ज्यावेळी आपण गुणाकार करतो, प्रॉडक्ट हे करतो, मल्टिप्लिकेशन करतो, प्रॉडक्ट घेतो, त्यावेळी मिळतं आपल्याला प्रेशर ऑफ द फ्लुइड. प्रेशर ऑफ द फ्लुइड समजते? त्यामध्ये एच घ्यायचे मर्क्युरीची हाईट, डी घ्यायचं आहे डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी आणि जी घ्यायचं आहे ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. त्यावेळी तिन्हीचा तुम्ही गुणाकार करताय, प्रॉडक्ट घेताय, त्यावेळी मिळतं मला प्रेशर ऑफ द फ्लुइड. ओके, आणि हा जो काही फॉर्म्युला आहे आपण आता लिहिलेला, हा फॉर्म्युला V इज इक्वल टू P अपॉन रो. हे काढण्यासाठी आपल्याला हाच प्रॉडक्ट यूज करायचा आहे, P काढण्यासाठी. ओके, तोच आपल्याला यूज करायचा P अपॉन रो. ठीक आहे, समजते? हा, हे कशासाठी मी सांगितलं तर हा फॉर्म्युला समजण्यासाठी तुम्हाला हे त्याचा यूज सांगितलं. हा यूज ऑफ द फॉर्म्युला. हा यूज कुठं वापरला? ह्या ट्यूब मध्ये वापरला. एक इन्स्ट्रुमेंट आहे. इन्स्ट्रुमेंट काय करतं? तुमचं फ्लुइडचं प्रेशर मेजर करतं. फ्लुइडचं प्रेशर मेजर करतं. क्लिअर? आणि हे फ्लुइडचं प्रेशर आपण इथं टाकणार आहे, डेन्सिटी टाकणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे? व्हेलॉसिटी मिळणार. आणि हा फॉर्म्युला कुठला आहे? न्यूटन्स फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह, लॉन्जिट्युडनल वेव्ह. क्लिअर? ओके, हा, आता हे पाहिजे असेल तर काढून घ्या, नसेल तर राहू द्या. पाहिजे का तुम्हाला? हे फक्त यूज आहे, ह्या फॉर्म्युलाचा यूज आहे. ठीक आहे, राहू द्या. तर आपण काय करूया,
व्हेलॉसिटी फाइंड आउट कशी करायची बघायचं. व्हेलॉसिटी ऑफ द लॉन्जिट्युडनल वेव्ह. आता काय करायचंय, मी काय करतो, व्हेलॉसिटी ऑफ एअर फाइंड आउट करतो. एअर, व्हेलॉसिटी ऑफ एअर. इथं एअर आहे, एअर. त्या एअरला इथं ट्यूब आहे की, एअरला इथं ट्यूब आहे. ट्यूब इथं मर्क्युरी आहे, त्याची एक पर्टिक्युलर हाईट आहे. हाईट आपल्याला आपण फाइंड आउट केली आहे. ओके, तर हा फॉर्म्युला तुम्ही लिहिला असेल, त्याच्या साईडला लिहा P इज इक्वल टू, हा फॉर्म्युल्याच्या खाली P इज इक्वल टू HdG, H इंटू D इंटू G. ओके, हा लिहिला फॉर्म्युला तुम्ही V इज इक्वल टू, त्याच्या खाली P इज इक्वल टू H इंटू D इंटू G. आता ही जी काय एअर आहे ना, आता आपण काय करतोय, एअरची व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहे. एअरची, की एअर मध्ये जे प्रेशर आहे ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, एअरचं नॉर्मली जे प्रेशर असतं त्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता इथं एअर आहे या रूम मध्ये, ती एअर आपल्या बॉडीवरती काही तर प्रेशर अप्लाय करते. ओके, ते प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. जी काय एव्हरीवेअर युनिव्हर्स मध्ये जे काय प्रेशर आहे, आता ते प्रेशर वाढवतो कसं आपण, आता आपण फॅन लावतो, फॅन ऑन केला, फॅन ऑन केल्यानंतर काय, ते प्रेशर वाढणार आहे. ओके, जोपर्यंत मी फॅन ऑन करत नाही आहे तोपर्यंत जे एअर आहे माझ्या सराउंडिंगला, ही सेम अमाऊंट ऑफ प्रेशर अप्लाय करणार आहे माझ्या पण बॉडीवरती, तुमच्या पण बॉडीवरती. एकच प्रेशर असणार आहे. त्या जगातल्या कुठल्याही बॉडीवरती, कुठल्याही लाईव्ह बॉडी असेल, डेड बॉडी असेल, कुठल्याही बॉडीवरती जे प्रेशर अप्लाय होणार आहे एअरचं, ते एअर प्रेशर असं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. अर्थवरती कुठेही जा. ओके, हे ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. की समजा ऍटमॉस्फेरिक प्रेशर ज्यावेळी अप्लाय होतं त्यावेळी ही मर्क्युरी एक स्टँडर्ड हाईटला असते. मर्क्युरी काय असते, स्टँडर्ड हाईटला असते, आणि ती हाईट असते हियर, हाईट ऑफ द मर्क्युरी ह्या केसमध्ये 0.76 मीटर असते. हाईट किती असते, एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, कारण ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे स्टँडर्ड असतं. प्रेशर चेंज होतं का कधी जगातलं, नाही चेंज होत. नॉर्मल केसमध्ये फॅन लावला तर प्रेशर चेंज होतं, तुम्ही कुठलं तर काही वापरलं तर प्रेशर चेंज होतं. तुम्ही जोपर्यंत प्रेशर चेंज होत नाही तोपर्यंत प्रेशर कॉन्स्टंट असतं. आणि ह्या प्रेशरमुळे जो लिफ्ट होणारा मर्क्युरीची हाईट आहे ती हाईट पण स्टँडर्ड असते. ती हाईट असते 0.67 मीटर. ओके, हा, ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. मर्क्युरीची डेन्सिटी स्टँडर्ड असते, प्रत्येक बॉडीची डेन्सिटी स्टँडर्ड असते. वॉटरची डेन्सिटी असते, तशी मर्क्युरीची डेन्सिटी असते. मर्क्युरीची डेन्सिटी आहे 13,600 kg पर मीटर. kg पर मीटर ही पण स्टँडर्ड असते, ती काय बदलत नाही. मर्क्युरी कुठलाही घ्या जगाला त्याची डेन्सिटी एवढीच असते, 13,600 kg पर मीटर. त्यानंतर जी सुद्धा कॉन्स्टंट असतो. आपल्या अर्थनं प्रत्येकावरती सेम जी अप्लाय केलेला असतो, त्याला ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणतात. ओके, तो मून वरती वेगळा असतो, इथं वेगळा असतो, माहित आहे ना. जी ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट तो असतो 9.81. तो असतो 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता ह्या सगळ्या व्हॅल्यू मी ह्या फॉर्म्युल्यात पुट करणार आहे. सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुट करणार आहे. डायरेक्टली मी काय करतोय बघा, डायरेक्टली V is equal to under root of P upon density. So P is the product of all these P values. Okay, that product is 0.76 into 13,600 into 9.8 whole divided by density. आता air density atmospheric ला किती असते, 1.293 असते एअर डेन्सिटी. ओके, जेव्हा हे तुम्ही होल कॅल्क्युलेशन करताय तर आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ द एअर मिळते 279.9 मीटर पर सेकंड. हे तुम्ही चेक करा नंतर स्वतः कॅल्क्युलेट करून. ओके, पण व्हेलॉसिटी मिळते आपल्याला 279.9 मीटर पर सेकंड. ओके, ही न्यूटन्स फॉर्म्युला यूज करून काढलेली व्हेलॉसिटी ऑफ द एअर. ओके, ही तुमच्या बुक मध्ये हीच आहे.
न्यूटन्स फॉर्म्युला यूज करून ही आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट केली. ओके, न्यूटन्स फॉर्म्युला यूज करून. कळलं? हा, आता लॅपलासनं काय केलं, लॅपलास म्हणतो ही व्हेलॉसिटी चुकली. ओके, लॅपलास जो काही सायंटिस्ट आहे त्यांना ही व्हेलॉसिटी चुकीची आहे. का चुकीची आहे? कारण इथे जे टेम्परेचर डेव्हलप होतं कॉम्प्रेशन मध्ये, एअर व्हेलॉसिटी जेवढी होते, एअर मूव्ह होत असते, त्याच्या कॉम्प्रेशन मध्ये जी टेम्परेचर जनरेट होत असतं, तर कसं असं सांगतो तुम्हाला, टेम्परेचर वाढलं की साऊंड व्हेलॉसिटी, जी व्हेलॉसिटी आहे ती वाढते मॉलिक्युलची, आणि टेम्परेचर कमी झालं की व्हेलॉसिटी कमी होते. डेफिनेटली इफेक्ट होतो टेम्परेचरचा. ओके, हे जे काय डेव्हलप होणारं टेम्परेचर आहे, तर तो काय म्हणतो, या डेव्हलप होणाऱ्या टेम्परेचरमुळे ही व्हॅल्यू चेंज होते, ही व्हॅल्यू चेंज होते, आणि त्यांना ते प्रूव्ह करून जातो. ओके, आणि ही व्हॅल्यू जी आहे ती चेंज होते, आणि ते जे काय त्यांनी करेक्शन केलं त्याला लॅपलास करेक्शन म्हणायचं. ओके, पुढचा पॉईंट आहे लॅपलास करेक्शन. ठीक आहे, ह्या न्यूटनच्या व्हॅल्यू मध्ये त्यानं करेक्शन केलं. दॅट इज द लॅपलास करेक्शन ऑफ एअर व्हेलॉसिटी. इथपर्यंत लिहा, आणि त्यानंतर पुढचा पॉईंट लिहा, लॅपलास करेक्शन. इथपर्यंत कळलं? काय डाऊट नाही? इरेज करूया. लॅपलास करेक्शन. लॅपलास एका माणसाचं नाव आहे, एखाद्या पर्सनचं, सायंटिस्टचं. लॅपलास करेक्शन आता हे कशात करेक्शन केलं जातं? आता जे आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली त्यामध्ये करेक्शन केलं. While propagate the longitudinal wave, okay, in this spectrum, the molecules strike on each other, okay, and some amount of heat will be generated in the spectrum, very small amount of heat generated, okay, but that heat or that temperature increase your velocity of the wave, okay. हे जे काय टेम्परेचर डेव्हलप होणार आहे हीट मुळे, ते डेफिनेटली तुमच्या व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह वरती अफेक्ट करणार आहे, वाढवणार आहे. ओके, आता डेफिनेटली काय असतं, तर तुमची जी काही फ्रिक्वेन्सी असते, ज्यावेळी व्हाईल साऊंड ट्रॅव्हल होत असतो, साऊंड आहे एअरमध्ये ट्रॅव्हल होतो, साऊंड एअरमध्ये ट्रॅव्हल होत असतो, त्याची फ्रिक्वेन्सी असते 256 हर्ट्झ. इट्स व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. ओके, आणि दिस इज अ व्हेरी स्पॉन्टेनियस प्रोसेस. हे एकदम फास्ट प्रोसेस असते. ओके, मी बोलल्यापासून तुमच्या हे एअर पर्यंत जे काय येणार आहे फ्रिक्वेन्सी विदिन अ मायक्रो सेकंड आहे. ओके, मी बोलल्या ऐकता ना तुम्ही, साऊंडचं तसंच असतं, त्याचं स्पीड असते भयंकर असतं, ते त्याची फ्रिक्वेन्सी असते ते 256 हर्ट्झ असते. इट्स व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी अँड इट इज व्हेरी स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, पण न्यूटनने काय केलं होतं, सो एवढ्या कमी वेळामध्ये जी हीट डिसिपेट होणार आहे, सो इट इज नेग्लिजिबल. तो म्हणला डिसिपेट होईल पण इट इज नेग्लिजिबल, पण लॅपलासने ते प्रूव्ह केलं नाही, त्याचा इफेक्ट होतो. कशाचा? याच्यामध्ये जी हीट डेव्हलप होणार आहे, जे टेम्परेचर वाढणार आहे, त्याचा इफेक्ट होतो. ओके, आता त्याच्या खाली सेंटेन्स घ्या. तुम्हाला एक्झामला विचारलं जातं लॅपलास करेक्शन वरती स्टेटमेंट, शॉर्ट नोट विचारले. ओके, त्यावेळी हे सगळं लिहायचं. त्याच्या खाली लिहा, द कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन इज नॉट अ स्लो प्रोसेस. ही कुठली स्लो प्रोसेस नाही, इट इज व्हेरी स्पॉन्टेनियस अँड व्हेरी फास्ट प्रोसेस. द कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन नॉट अ स्लो प्रोसेस.
The frequency is 256 hertz. 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 ओके, आता ह्या ह्याच्यामध्ये इथं हीट तयार होते, मॉलिक्यूल स्ट्राईक झाल्यामुळं इथं ती रिलीज होते, डिसिपेट होते. इथं तयार होते, इथं डिसिपेट होते, इथं क्रिएट होते. मॉलिक्यूल स्ट्राईक होतं, इथं ते होतं. ओके, तुम्ही चहा कपामधनं पिताय त्यावेळी गरम असतो, त्यावेळी बशीत होताय त्यावेळी तो कूल होतो, कारण मॉलिक्यूल सेपरेट होतो. ओके, तर मॉलिक्यूल क्लोजर असतात त्यावेळी टेम्परेचर जास्त असतं. त्यामुळे इथं हीट डेव्हलप होते, ते सेपरेट झाल्यानंतर ते मॉलिक्युल्स थंड होतात, टेम्परेचर ड्रॉप होतं. ओके, पुढं ना हीट प्रोड्युस्ड ड्युरिंग कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन मध्ये हीट प्रोड्यूस होतं. हीट प्रोड्युस्ड ड्युरिंग कॉम्प्रेशन. हीट प्रोड्युस्ड ड्युरिंग कॉम्प्रेशन. Heat produced during compression and it is lost in rare fraction. Heat produced in compression and it is lost in rare fraction. Rare fraction. The heat does not get sufficient time for dissipation. This heat does not get sufficient time for dissipation. Does not get sufficient time for dissipation and total heat remains same. Total heat remains same or constant. Total heat remains same or constant. Total heat remains same or constant. Such a process is called as adiabatic process. Such a process is called as adiabatic process. आता नवीन एक कॉन्सेप्ट आला adiabatic process. Such a process is called as adiabatic process. Such a process is called as adiabatic process. हीट जनरेट होते, लॉस होते, हीट जनरेट होते, लॉस होते, बट इट इज व्हेरी स्पॉन्टेनियस प्रोसेस. त्या हीटला बाहेर पडायला वेळ मिळत नाही, हीटला रिलीज व्हायला वेळ मिळत नाही. ही हीट सेम राहते पूर्ण ड्युरिंग द वेव्ह. ओके, आता कसं असतं, एखाद्या बॉडीचं हीट बाहेर पडत नसेल तर त्या बॉडीला ॲडियाबॅटिक बॉडी म्हणतात, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ॲडियाबॅटिक म्हणजे काय? इट इज अ पर्टिक्युलर बॉडी इन विच हीट डज नॉट रिॲक्ट विथ ॲटमॉस्फिअर. म्हणजे कसं, रेफ्रिजरेटर असतो तुमच्या घरी, रेफ्रिजरेटर मध्ये टेम्परेचर ऑलवेज कमी असतं. कमी कुठल्या टेम्परेचरच्या? तुमचं जे ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर आहे ना त्याच्यापेक्षा कमी असेल. ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर म्हणजे काय? आता जे टेम्परेचर आहे ते किती असेल? समजा 22 डिग्री टेम्परेचर, बाहेर 22 डिग्री टेम्परेचर आहे. ओके, पण फ्रीज मध्ये किती असतं? 7 डिग्री असतं. ओके, तर फ्रीज एक असं डिव्हाइस आहे की जे बाहेरच्या हीटला आत घेत नाही. रेफ्रिजरेशन एक असं डिव्हाइस आहे की जे अजिबात त्याला अलाउ करत नाही आतमध्ये यायला. ओके, आणि आतलं आपलं टेम्परेचर आहे ते 7 डिग्रीला मेंटेन ठेवतो. ओके, आता ही जी बॉडी आहे ह्या बॉडीला ॲडियाबॅटिक बॉडी म्हणायचं किंवा इन्सुलेटेड बॉडी म्हणायचं. ॲडियाबॅटिक और इन्सुलेटेड म्हणजे काय? ह्या बॉडीमधलं टेम्परेचर बाहेर जायला अलाउ नसतं, आत यायला अलाउ नसतं. आतलं टेम्परेचर ऑलवेज रिमेन्स 7 डिग्री म्हणजे सेम राहतं. अशा बॉडीजना किंवा अशा प्रोसेसेसना ॲडियाबॅटिक प्रोसेस किंवा ॲडियाबॅटिक बॉडीज म्हणतात. ओके, दुसरं एक्झाम्पल आहे थर्मास. आपण ते चहा नेतो, थर्मास फ्लास्क किंवा वॉटर असतं थर्मास फ्लास्क. थर्मास फ्लास्क मध्ये आतलं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. तुम्ही त्यात जरी गरम फ्लूइड टाकलं, गरम चहा टाकला तो गरमच राहतो, कोल्ड ड्रिंक टाकलं तरी गारच राहतो. म्हणजे काय? दे डज नॉट अलाउ टू एंटर हीट, किंवा आतली जी हीट आहे ती बाहेर जात नाही, सोडत नाही, किंवा बाहेरची हीट आहे ती आत घेत नाही. दिस इज द ॲडियाबॅटिक.
ओके. आता इथे जी प्रोसेस होणार आहे इज टोटली ॲडियाबॅटिक प्रोसेस, कारण त्या हीटला बाहेर पडायला वेळच मिळत नाही. ओके. आणि ती हीट मायनर असते, एकदम छोटी असते टेम्परेचर, बट दॅट टेम्परेचर अफेक्ट्स ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. ओके. हा, म्हणून काय केलं, हा जो काही फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा अंडर रूट पी अपॉन रो, त्या लॅप्लासनं काय केलं, त्याला त्या पी ला गॅमानं मल्टिप्लाय केलं. आता हे गॅमा काय असतं, गॅमाला म्हणतात स्पेसिफिक हीट, गॅमाला म्हणतात स्पेसिफिक हीट. ओके. रेशो ऑफ स्पेसिफिक हीट असतो, रेशो ऑफ स्पेसिफिक हीट. आता ही परत नवीन कॉन्सेप्ट आहे. रेशो ऑफ स्पेसिफिक हीट म्हणजे हा रेशो असतो सीपी अपॉन सीव्हीचा. ओके. सीपी अपॉन सीव्ही किती डेप्थ मध्ये कन्सेप्ट आहे, सीपी अपॉन सीव्ही. आता ही सीपी काय असतं आणि सीव्ही काय असतं. सीपी ला म्हणायचं स्पेसिफिक हीट, इथे वेगळं लिहितो जरा, गॅमा इज इक्वल टू सीपी अपॉन सीव्ही, हा रेशो असतो, त्यानं मल्टिप्लाय केलं लॅप्लासनं त्या पी ला, त्या फॉर्म्युल्याचा जो पी आहे ना त्याला गॅमानं मल्टिप्लाय केलं. आणि गॅमा म्हणजे तुमचा करेक्शन फॅक्टर असतो, त्यानं जे करेक्शन केलं ना, हीट कन्सिडर केली तो फॅक्टर असतो. त्यामधलं सीपी असतं ते स्पेसिफिक हीट असते. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, आता हे पण सांगतो तुम्हाला काय असतं, कॉन्स्टंट प्रेशर. ओके. आणि हे सीव्ही असतं, हे सुद्धा स्पेसिफिक हीटच असतं, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, सीपी आणि सीव्ही. ओके. आता व्हॉट इज स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट म्हणजे काय असं सांगतो, त्याची डेफिनेशन सांगतो तुम्हाला. एखाद्या बॉडीचं टेम्परेचर, ही बॉडी आहे, या बॉडीचं टेम्परेचर आहे 10 डिग्री सेंटीग्रेड. ओके. ह्या बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्रीनं मला वाढवायचं आहे, आणि ह्या बॉडीचं वेट आहे 1 ग्रॅम, सॉरी मास आहे 1 ग्रॅम, बॉडीचं मास आहे 1 ग्रॅम. आता ह्या 1 ग्रॅम बॉडीला मला, आणि टेम्परेचर आहे 10 डिग्री, 1 ग्रॅम बॉडीचं मला 11 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर करायचं आहे, 11 डिग्री सेंटीग्रेड. ओके. 11 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर करायचं, एक डिग्रीनं वाढवायचं आहे, आणि बॉडी आहे 1 ग्रॅमची. ओके. तर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी जी हीट लागते ना, हीट, त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट, त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट. आता हे स्पेसिफिक हीट, आता हे पहिला समजा हे स्टीलचा ब्लॉक आहे, एक आहे स्टीलचा ब्लॉक, आणि दुसरा आहे वुलनचा ब्लॉक किंवा थर्मोकॉल आहे, थर्मोकॉलचा ब्लॉक आहे. ओके. तर मला सांगा, थर्मोकॉलचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवायला आपल्याला जास्त हीट ऍड करायला लागेल थर्मोकॉलचं, पण स्टीलचं 1 डिग्रीनं वाढायला थोडीशी हीट अवेलेबल गरजेची आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे, स्पेसिफिक हीट ही प्रत्येक बॉडीची वेगळी असते, तुम्ही आता ह्या एखाद्या बुकवरती हात ठेवा, तुम्हाला काहीतरी हे लागेल, फील होईल, ते कोल्ड आहे, हॉट आहे, काहीतरी फील होईल. तुम्ही काय करा, बेंचचा जो हे आहे ना त्याला टच करा, ते तुम्हाला कोल्ड लागेल, पण तुमचं बुक आहे ते थोडंसं वॉर्म लागेल, फील होईल तुम्हाला. ते असं का, टेम्परेचर तर सेमच आहे रूम मध्ये, बदललंय का. मग ते हे तुमचं स्टीलचा रॉड आहे तो थंड लागतो, आणि तुमचं बुक आहे ते कम्पॅरेटिव्ह वॉर्म लागतं, थोडंसं गरम लागतं. म्हणजे काय, स्पेसिफिक हीट जी तुमच्या स्टीलची आहे ती वेगळी आहे, आणि बुकची आहे ती वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक बॉडीची स्पेसिफिक हीट ही वेगळी असते, म्हणजे त्याला 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढवण्यासाठी जी हीट द्यावी लागते ती वेगळी द्यावी लागते. स्टीलला वेगळी असते, तुमच्या बुकच्या मटेरियलला वेगळी असते, वुलनच्या मटेरियलला वेगळी असते, थर्मोकॉलच्या मटेरियलला वेगळं असतं. प्रत्येक बॉडीचं स्पेसिफिक हीट हे वेगळं असतं. ओके. म्हणजे स्पेसिफिक हीट म्हणजे एखाद्या बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी जी हीट आपण ऍड करतो ती हीट म्हणजे स्पेसिफिक हीट. ओके. आणि ज्यावेळी त्या बॉडीचं टेम्परेचर, आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो, प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो हीट वाढवताना, तर त्यावेळी म्हणायचं स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ओके. आणि त्या बॉडीचं जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं हीट वाढवताना, त्यावेळी म्हणायचं स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि या दोन्हीचा रेशो घेतलाय तो म्हणजे गॅमा. ओके. आपल्याला एवढं शिकायचं आहे
ह्याच्या पुढे फार डेप्थ मध्ये आहे, तेवढं आपल्याला जायचं नाही. ओके, फक्त तुम्हाला जेवढं लागलं तेवढं मी सांगितलं. आता गॅमाची व्हॅल्यू असते 1.4. गॅमाची व्हॅल्यू असते, तुम्ही कुठल्याही दोन बॉडीचे स्पेसिफिक हीट मेजर करा, त्याचा रेशो घ्या, तो रेशो ऑलवेज 1.4 असतो. ओके, गॅमाची व्हॅल्यू किती असते 1.4. ओके, ज्यावेळी तुम्ही ह्या पीला हे जे काय तुमचं पी आहे, V इज इक्वल टू अंडर रूट पी अपॉन गॅमा, ह्याला जेव्हा तुम्ही गॅमानं मल्टिप्लाय करता त्यावेळी तुमची करेक्ट हे मिळते, व्हेलॉसिटी मिळते. काय मिळतं? करेक्ट व्हेलॉसिटी मिळते. पहिल्यांदा जी व्हेलॉसिटी आली होती न्यूटनच्या फॉर्म्युलाने, ती किती आली होती? 227 काय आली होती ना? हा, आता तुम्ही हे वापरून जर कॅल्क्युलेट केलं तर व्हॅल्यू वेगळी, म्हणजे लॅपलॉसनं काय म्हणलं, तुम्ही हे करेक्शन फॅक्टर यूज करा, तुम्हाला करेक्ट व्हेलॉसिटी मिळेल. हा, तो करेक्शन फॅक्टर म्हणजे तुमचा गॅमा इज द रेशो ऑफ सीपी अपॉन सीव्ही. एवढ्या डेप्थ मध्ये आपल्याला जायचं नाहीये, हे फक्त लक्षात ठेवा. ओके, सीपी आणि सीव्हीचा रेशो मध्ये गॅमा असतो, त्याची व्हॅल्यू असते 1.4. तुमच्या बुक मध्ये फक्त ही व्हॅल्यू दिली, 1.4 एवढीच व्हॅल्यू दिली. ओके, आता ही व्हॅल्यू म्हणजे हा रेशो असतो. हा रेशो म्हणजे स्पेसिफिक हीटचा रेशो असतो. ओके, जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता यू गेट ऍक्च्युअल व्हेलॉसिटी ऑफ द एअर. ओके, आता पुढे म्हणा, हा कुठपर्यंत घेतलं तुम्ही? सच अ प्रोसेस इज कॉल्ड एज adiabatic प्रोसेस. ओके, पुढे म्हणा, द adiabatic modulus of elasticity of air, adiabatic modulus of elasticity of air is E is equal to gamma into P. Okay, so again V is equal to under root E into ये स्टार्टिंग में फॉर्मूला दिला होता. ओके, E into density. Okay, and E nothing but the gamma into P divided by density. आता ह्याच्या व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या. 1.4 इंटू प्रेशर मध्ये प्रेशर कसं काढतो आपण? रो H इंटू D इंटू G. हाईट किती असते? 0.676. ओके, इंटू डेन्सिटी ऑफ किती असते? 13,600 इंटू 9.81. ओके, आणि डेन्सिटी किती असते? डेन्सिटी किती होती? 1.293. सो व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी बिकम्स 332.3 मीटर पर सेकंड. Value of velocity is 332.3 meter per second. ओके, आता लॅपलासने तुमची व्हॅल्यू करेक्टेड केली, ही व्हॅल्यू काय? आता ही आपल्याला वापरायची व्हेलॉसिटी. ओके, न्यूटनने जे काही हे ठेवले, फॉर्ट ठेवले त्याच्या फॉर्म्युलामध्ये त्यांनी करेक्ट केले. आता पहिली व्हॅल्यू किती होती? पहिली व्हॅल्यू सांगा जरा मला. 279.9. ह्याचा डिफरन्स किती होतो बघा? डिफरन्स काढा किती? टेल मी व्हॅल्यू. डिफरन्स 52.4 मीटर पर सेकंड. आता हे तुमच्या जे रिसर्च करतात त्यांना एवढा जर एरर हा एरर आहे हे रिसर्च करणाऱ्या पर्सनला एवढा एरर जर असेल तर डेफिनेटली तुमच्या रिझल्ट सगळे रिझल्ट फेल होतात. हा एवढा एरर सापडेल. त्याच्यामुळं त्यामध्ये जी हीट डेसिपेट होते ना तुमच्या कॉम्प्रेशन रिएक्शनमुळे, त्या हीटमुळं एवढा फरक पडतो व्हेलॉसिटी.
ओके, दॅट इज द एरर इन बिटवीन टू फॉर्म्युलाज. त्यानं पहिल्यांदा टाकली आपल्याला 279 एवढी आहे, नाही तो म्हणला ते चुकीचं आहे, 332 आहे. त्यामधला डिफरन्स आहे, हा एरर आहे, दोन्ही वेलॉसिटीज मधला एरर आहे. ओके, लाप्लास करेक्शन इज ओव्हर. आय थिंक टाइम इज ऑल्सो ओव्हर. ओके, थँक यू फॉर युअर ऑपरेशन.